ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आज राज्यभरात आनंदाच्या चैतन्याच्या आरोग्यदायी गुढ्या उभारल्या जाणार आहेत। नागपूर, नाशिक, पुणे, डोंबिवली, गिरगावात शोभायात्रा निघणार आहेत। जागोजागी रांगोळ्या साकारण्यात आल्यात। नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आजचा दिवस उत्साहात साजरा केला जाईल। लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच पारंपरिक वेशभूषेमध्ये शोभायात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते। पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करत मराठी माणसांसह मराठी कलाकार, राजकीय पुढारी मोठ्या संख्येने शोभायात्रेमध्ये सामील होऊन गुढीपाडवा साजरा करतील। यावेळी ढोल ताशांच्या गजरात मराठी नवीन वर्षाचं जंगी स्वागत केलं जाईल। तर राज्यभरातील ठिकठिकाणच्या शोभायात्रा या वैविध्यपूर्ण असतात। याच निमित्तानं त्या शहरामधील विविध सांस्कृतिक मंडळं आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नातनं शोभायात्रांचं आयोजन केलं जातं। यामध्ये तरुण स्वयंसेवकांची संख्या सर्वाधिक असते। यामध्ये आयोजन, सहभाग, सादरीकरण सर्व काही हे त्यांच्या खांद्यावर असतं आणि अत्यंत उत्साहामध्ये त्याचं नियोजन सुद्धा केलं जातं। मुंबईमध्ये खास करून गिरगाव, डोंबिवली, ठाणे या ठिकाणी शोभायात्रा निघत असतात। दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये या शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सध्याची ही 2 दृश्य आहेत गिरगाव आणि डोंबिवली मधली। तर गिरगावातल्या शोभायात्रेचा आढावा घेतलेला आहे आमची प्रतिनिधी जुई जाधव। हिंदू नववर्ष गुढीपाडवा आज पहिला दिवस आहे आणि त्या निमित्ताने मुंबईच्या गिरगाव परिसरामध्ये मोठी जय्यत तयारी करण्यात आली आहे शोभा यात्रेसाठी। ही जी रांगोळी आपण पाहतोय ती रांगोळी काढायला जवळपास 12:30 वाजता सुरुवात केली गेली आणि आत्ता काही वेळातच ही रांगोळी पूर्ण करण्यात आली आहे। भव्य दिव्य स्वरूपाची ही रांगोळी ते साकारण्यात आली आहे। मात्र सगळ्यात आकर्षण ठरते ते म्हणजे मराठी भाषा, कारण का यावर्षी मराठी भाषेला हा अभिजात दर्जा मिळाला आहे आणि अभिजात दर्जा मिळाल्यानंतर ही रांगोळी इथे मराठी भाषेच्या निमित्ताने साकारण्यात आली आहे। अजून एक मुख्य आकर्षण म्हणजे की छत्रपती संभाजी महाराज यांनी जे काही बलिदान दिलं स्वराज्यासाठी त्या बलिदानाला देखील आदरांजली वाहण्यात आली आहे। छत्रपती संभाजी महाराजांचा एक बसलेला पुतळा देखील इथे साकारण्यात आला आहे आणि त्या व्यतिरिक्त यंदा जर आपण गिरगाव मधली शोभायात्रा पाहिली तर ती याच अनुषंगाने आहे, ती याच संकल्पनेची आहे, ते म्हणजे मराठी भाषा आणि दुसरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी जे बलिदान दिलं आहे त्या बलिदानावर आधारित। त्यामुळे ही जी संकल्पना आहे त्या संकल्पनेवर आधारित ही संपूर्ण शोभायात्रा असणार आहे। अगदी काही वेळातच या शोभायात्रेला सुरुवात होणार आहे आणि मोठ्या संख्येने, हजारोच्या संख्येने मुंबईकर, केवळ मुंबईकरच नाही तर इतरही लोक विविध ठिकाणाहून इथे येतात गिरगावच्या शोभायात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी। आणि ही जी पारंपरिक शोभायात्रा निघते म्हणजे जी पारंपरिक वेशभूषेमध्ये आपण पाहतो लोकांना नऊवारी नेसलेले असतात, मुलं देखील कुर्ते घालून, कानात बिगबाळ्या, पारंपरिक जे दागिने आहेत ते सगळं सावरून, सगळं अंगावर परिधान करून या शोभायात्रेमध्ये आपल्याला सगळेजण सामील झालेले पाहायला मिळतात। अगदीच काही वेळामध्ये ही शोभायात्रा सुरू होणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला गर्दी मुंबईकरांची आणि कलाकारांची देखील या शोभायात्रेमध्ये पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई। तर डोंबिवलीची ही शोभायात्रेची दृश्य आपण पाहतोय। खासदार श्रीकांत शिंदे, रवींद्र चव्हाण यामध्ये सहभागी झालेले आहेत, त्यासह इतरही मंडळं यामध्ये सहभागी झाल्याचं आपण पाहतोय। या शोभायात्रेला आता सुरुवात होतीये। मुंबईतील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात शोभायात्रा निघतात आणि या शोभायात्रांचा थाट हा काही न्यारा असतो। मुंबई, ठाणे, डोंबिवली या ठिकाणी उत्साहात शोभायात्रा काढल्या जातात। त्या निमित्तानं तसं वाहतुकीचं सुद्धा नियोजन केलं जातं। यंदाही त्याच स्वरूपाचं नियोजन करण्यात आलेलं आहे। डोंबिवली शोभायात्रेला अगदी सकाळीच आपण पाहतोय आता सुरुवात होतीये। यामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, रवींद्र चव्हाण हे सहभागी झालेले आहेत। विशेष म्हणजे महिलांची बाईक रॅली सुद्धा या ठिकाणी काढली जाते आणि तीच सगळ्यांचं लक्ष सुद्धा वेधून घेत असते। मराठी वेशभूषेमध्ये फेटा घालून महिला अगदी थाटामाटात यामध्ये सहभागी होत असतात। खरं तर शोभायात्रेची सुरुवातच डोंबिवलीमधून झालेली आहे आणि त्यामुळे त्याला विशेष असं महत्त्व आहे। गणेश मंदिर संस्थान इथून
दर्शन घेऊनच ही शोभायात्रा सुरू होत असते। यामध्ये महिला बाईक रॅलीसोबतच मुलांचे आणि तरुणांचे ढोल पथक सुद्धा लक्षवेधी ठरतात आणि त्यास अनुसरून आपण पाहतोय आता दर्शन घेतल्यानंतर ही शोभायात्रा सुरू होतीये। डोंबिवलीत दरवर्षी ढोल ताशांच्या गजरात भव्य दिव्य शोभायात्रा निघते आणि या शोभायात्रेमध्ये शहरातील तरुण मंडळी असतील, महिला असतील, लहानगे असतील, वयोवृद्ध असतील, हिरिरीनं सहभाग घेतात। डोंबिवलीमधील लग्न झालेल्या लेकी सुद्धा या शोभायात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी येत असतात। नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी स्वतः रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे हे इथे पोहोचलेले आहेत। त्यांनी पालखीचा मान जो आहे तो देखील घेतलेला पाहायला मिळतोय। हे पण जर बघितलं एकंदरीत तर तुम्ही इथे थांबू नका कारण ऑलरेडी मीडियावाले त्यात तुम्ही थांबलात पडायला होईल, बाकी काय नाही, आम्ही कसेही घुसतो। तर डोंबिवलीमधील नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी श्रीकांत शिंदे नवीन वर्षाची स्वागत यात्रा सुरू झालेली आहे आणि सगळे डोंबिवलीकर जे आहेत या स्वागत यात्रेमध्ये आपल्याला चालत जावं लागेल। चला स्वागत यात्रा सुरू झाली। सगळेच लोक, सगळे डोंबिवलीकर जे आहेत ते नवीन वर्षाच्या स्वागत यात्रेमध्ये दरवर्षीप्रमाणे उत्साहामध्ये सहभागी झालेले आहेत। ही डोंबिवलीची परंपरा आहे। सर्वात प्रथम जर स्वागत यात्रा कुठे सुरू झाली ती डोंबिवलीमध्ये सुरू झाली आणि इतके वर्ष ही अशीच जी आहे दरवर्षीचा उत्साह जो हा वाढत चाललेला आहे। तर स्वची कंपनी संकल्पना आहे ती साकारण्यात आलेली आहे। 27वे वर्ष आहे आणि या 27व्या वर्षात पदार्पण करत असताना एक नवीन तरुणाई मोठ्या प्रमाणात या उत्साहात सहभागी दरवर्षी या स्वागत यात्रेमध्ये तरुणाईचा सहभाग खूप असतो कारण की या डोंबिवलीला एक पार्श्वभूमी आहे, सांस्कृतिक नगरी म्हणून या डोंबिवलीला ओळखलं जातं आणि वेगवेगळे उत्सवाच्या माध्यमाने ही तरुणाई पुढे येत असते। याही वर्षी वेगवेगळे थीम्स घेऊन मेसेजेस घेऊन जे आहे तरुणाई रस्त्यावरती उतरलेली आहे। नक्कीच यंदाच्या वर्षी आपण पाहतोय की मराठी सण असतील, संस्कृती असेल ते जपण्यासंदर्भात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात। गेल्या 2 ते 3 वर्षापासून ही संस्कृती जपण्याचं मोठ्या प्रमाणात काम आहे ते वाढलेलं आहे। आता बघा, या आपल्या सगळ्यांना अभिमानाची गोष्ट आहे, मराठीला देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम सरकारच्या माध्यमाने झालेलं आहे आणि वेगवेगळे सण असतील, वेगवेगळे आपले किल्ले असतील, मंदिरं असतील, या सगळ्यांची त्याचबरोबर डागडुजी असेल, त्याचबरोबर तिकडे पर्यटनाला चालना असेल, म्हणजे आपली संस्कृती कशी पुढे जाईल याच्यावरती भर देण्याचं काम गेल्या 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये देखील झाले आणि आत्ताही झालेलं आहे। आणि मला वाटतं हे सण जे आहे, जे अगोदर 2.5 वर्षाच्या अगोदर सगळ्या सणांवरती बंदी होती, सगळी बंदी उठून हे सण जे आहे ते मोठ्या थाटामाटात जे आहेत, उत्साहात जे आहेत साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतात। तर आपल्या मराठी सणांची फक्त ही दखल आहे ती नॅशनल लेवल नाही तर इंटरनॅशनल लेवलला देखील घेतली जाते। त्या संदर्भात काय सांगाल, कशा प्रकारे आपण देखील एक वारसा पुढे वाढवतात? बघा, हे डोंबिवलीचं जी स्वागत यात्रा आहे, जसं आपण म्हणालात की ही डोंबिवलीची स्वागत यात्रा पहिल्यांदा जर स्वागत यात्रेचं परंपरा कुठे सुरू झाली ती डोंबिवलीमध्ये सुरू झाली, तर साहजिकच त्याची दखल जी आहे स्वागत यात्रा म्हणाल की सगळ्यात अगोदर डोंबिवली